नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज सोमवार होता आणि ग्लोबल काही क्यूज होते, काही डेव्हलपमेंट झाल्या होत्या आणि त्यानंतर आज जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळते. अक्रॉस द मार्केटमध्ये आज जबरदस्त बाईंग इंटरेस्ट येताना दिसून आला आहे. त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं जर पोझिशन बघितल्या तर त्या पण मार्केटमध्ये थोड्याफार सध्याला बुलिश होताना दिसून येत आहेत. पण मित्रांनो, मार्केटमध्ये सर्वात मोठा जर रिव्हर्सल आज काय घडत असेल तर गोल्डच्या किमतीमध्ये एक खूप मोठी डेव्हलपमेंट होताना दिसून आले. आज जर गोल्ड बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गोल्ड $5026 ट्रेड करत असलेलं दिसून येते. आणि मित्रांनो, गोल्डनं पाठीमागं जो हाय तयार केला होता $5601 हाय तयार केला होता, तिथून गोल्डमध्ये पॅनिक असं सेलिंग आलं होतं आणि 4406 लो बनवला आणि ह्या लो पासून आता परत जे आहे ते गोल्ड या ठिकाणी रिकवर करताना दिसून आले. फिबोनाची रिट्रेसमेंट जर चेक केलं तर साधारणतः 0.5चं सध्याला कंप्लीट रिट्रेसमेंट झाले, त्याच्यावरती सध्या गोल्ड सस्टेन होते. मला वाटतं की गोल्ड डेफिनेटली मित्रांनो 5200 जाण्याचा प्रयत्न करू शकतं. जर ह्या लेवलच्या वरती गोल्ड सस्टेन झालं तर परत एकदा गोल्डमध्ये ऑल टाइम हाय देखील बनू शकते. कारण का मित्रांनो माहिती आहे का, गोल्डमध्ये जे वातावरण सध्याला बदलतं ह्याच्या पाठीमाग काही जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट देखील आहेत. त्या काय डेव्हलपमेंट आहेत ते पण मी तुम्हाला सांगेलच. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर सिल्वर बघितलं तर सिल्वरमध्ये देखील एक चांगली तेजी जी आहे ती आपल्याला येताना दिसून आली आहे. जवळपास $81-82 आसपास सिल्वर सध्याला ट्रेड करते. सिल्वरमध्ये 121चा हाय बनला होता आणि तिथून सिल्वरमध्ये देखील जवळपास $63 पर्यंत एक मोठं करेक्शन आलं होतं आणि या करेक्शन नंतर आता सिल्वर जे आहे ते साधारणतः $81 ट्रेड करते. मला वाटतं की जे करेक्शनला त्याच्या 50% पर्यंत म्हणजे साधारणतः जर बघायचं झालं तर $92-93 पर्यंत सिल्वर जे आहे ते या आठवड्यामध्ये जाऊ शकतं. समजा अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान जर काही कारणानं जर टेन्शन वाढलं तर डेफिनेटली परत एकदा गोल्ड आणि सिल्वरमध्ये जे आहे ती तुम्हाला एक चांगली रॅली बघायला मिळू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सनं पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून जे चार्ट फॉर्मेशन सुरू होतं, जो ट्रेंड सुरू होता लोअर लो हायर लो फॉर्मेशनचा, तो आज ब्रेक झालेला दिसून येतो. ग्लोबल काही क्यूज होते, या ग्लोबल क्यूज नंतर मार्केट गॅप ऑफ ओपन झाला आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर मार्केट ऑलमोस्ट हा गॅप सस्टेन करताना तुम्हाला दिसून आले. 25850च्या आसपास दिवसभर मार्केट ट्रेड करते. तुम्ही जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी क्लिअरली मार्केट पूर्ण टिपिकल रेंज बॉन्ड जे आहे ते असलेलं दिसून येते. मित्रांनो, मार्केटमध्ये एक चांगली रॅली जर यायचं असेल तर मार्केटला पहिल्यांदा 26,055च्या वर क्लोज होणं गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये जी तेजी आहे जवळपास सर्व इंडेक्समध्ये तेजी असलेली दिसून येते. निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, या तेजीच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण काय, भारत अमेरिका यांच्या दरम्यान जी ट्रेड डील झाली या संदर्भात ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत यामुळे इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स वाढत असलेलं तुम्हाला दिसून येतं. विशेषतः मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्समध्ये देखील खूप चांगली तेजी दिसून आली आहे. 6 फेब्रुवारीला या कराराचं एक फ्रेमवर्कची घोषणा झाली आणि त्यानंतर अमेरिकेने भारतीय वस्तूवरील जे शुल्क होतं, जे पूर्वी 50% लावलं होतं, ते आता कमी करून 18% कमी केलं. आता बघा मित्रांनो, एक मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आपल्यावरती अजून पण 18% शुल्क आहेत हे विसरून चालणार नाही, कारण जे वाढलेलं शुल्क आहे फक्त तेवढं काय झाले, कमी झाले. आणि ही ट्रेड डील जी आहे ती फायनल कधी होणार आहे, मार्च 2026 पर्यंत होणं अपेक्षित आहे. म्हणजे अजून जवळपास महिना दीड महिना याला कालावधी आहे. समजा या दरम्यान जर काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या, हा करार जर फिसकटला काही कारणानं, तर मात्र काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट जी आहे ना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे इप्स्टीन फाईल. या फाईलमुळं पूर्ण जगामध्ये हाहाकार माजला आहे आणि बऱ्याच देशातील सरकारांना सध्याला असं वाटतं की बाबा ह्या विषयावरचं लक्ष जे आहे देशातल्या लोकांचं डायव्हर्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं देखील नाव यामध्ये सातत्याने येते, वेगवेगळ्या व्हिडिओ समोर येत आहेत. मला वाटतं की त्यांना देखील कुठं ना कुठं त्यांची इमेज वाचवणं गरजेचं आहे आणि बाकीच्या देशांना देखील त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि यामुळे मला वाटतं की ह्या ट्रेड डील ज्या आहेत त्या डेफिनेटली मार्च 2026 पर्यंत फायनल होतील आणि ह्या ट्रेड डील जसजशा फायनल होत जातील तोपर्यंत मार्केट देखील ऑल टाइम हायकडे जाईल, एक माझा असा पर्सनल व्ह्यू आहे. आता विशेषतः हे टॅरिफ्स जर बघितले तर भारतीय शुल्क जे कपात करण्यात आले हे नेमके कशा पद्धतीचं त्याचे डेटा आहे, त्या संदर्भाची काय माहिती आतापर्यंत अपडेट आलेले आहे. तर अमेरिकन औद्योगिक वस्तूवर शुल्क काढून टाकलं जाईल किंवा कमी केलं जाईल असं म्हटलं जात आहे. कृषी उत्पादनं जी आहेत ती यामध्ये वाळलेले धान्य असेल, ज्वारी असेल, नट्स, फळे, सोयाबीन तेल, वाईन, स्पिरिट यावरचं शुल्क देखील काय होणार आहे या ठिकाणी कमी होणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या टॅरिफ्सची जर रचना बघितली तुम्ही तर साधारणतः $44 अब्ज इतक्या भारतीय किमतीच्या निर्यात वस्तूवरचं शुल्क यामुळे काय होणार आहे, शून्यावर येणार आहे. यामध्ये मसाले, चहा, कॉफी, नारळ, तेल, नट्स, फळे, बेकरी उत्पादनं, होम डेकर वस्तूचा समावेश आहे.
त्याचबरोबर 30 अब्ज किमतीचे असे पण काही वस्तू असणार आहेत ज्यावरती 18% टॅरिफ्स लावण्यातच येणार आहेत. त्यामध्ये कापड असेल, परिधान असेल, चामडे असेल, प्लॅस्टिक असेल, रबर, जेनेरिक फार्माचे उत्पादन असतील. मग ह्याचा परिणाम काय होईल? आता आपल्या देशाचे जे वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांनी सांगितलं की 5 वर्षामध्ये जो द्विपक्षीय व्यापार आहे तो 500 अब्ज डॉलरपर्यंत काय होऊ शकतो, पोहोचू शकतो. बघू आता मित्रांनो कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात, काय होतात हे पण बघणं गरजेचं. आणि मेन जो मुद्दा आहे आज मार्केटचा तो हाच आहे की अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान जी ट्रेड डील झाली, या ट्रेड डीलमुळे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट आज तयार झालं. त्याचबरोबर मित्रांनो आज मार्केटला हवा देण्याचं अजून एक काम एकाच गोष्टीने केलं, ते म्हणजे मूडीजनं भारताचा जो GDP फॉरकास्ट आहे FY27 साठी तो इन्क्रीज केलाय. GDP ग्रोथ रेट त्यांना अपेक्षित आहे 6.4% ग्रोथ होईल. आणि मित्रांनो ही जी ग्रोथ आहे G20 कंट्रीज आहेत यामध्ये सर्वात फास्टेस्ट ग्रोथ असणारी कंट्री इंडिया असणार आहे. आणि गव्हर्नमेंटचं इस्टिमेट जे आहे आपल्या 6.8 to 7.2% आसपास आहे. आणि FY26ची ग्रोथ आपल्याला 7.4% अपेक्षित आहे. म्हणजे GDP मध्ये जर 6.5% ग्रोथ रेट जर नोंदवली तर मार्केटसाठी देखील हे खूप पॉझिटिव्ह असणार. आणि यामुळं डेफिनेटली मार्केटमध्ये एक नवसंजीवनी निर्माण होण्याचा प्रयत्न जो आहे तो येणाऱ्या दिवसात होऊ शकतो. त्याचबरोबर बाकीच्या कंट्रीजचे इन्व्हेस्टर जे आहेत ते देखील भारताकडे परत एकदा येण्याचा प्रयत्न करू शकतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः जर बघायचं झालं तर जर सेक्टर स्पेसिफिक जर ह्याचा बेनिफिट बघितला तर बँकिंग सेक्टरला खूप मोठा बेनिफिट होईल असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनं ऑलरेडी सप्टेंबर 2025 मध्ये GST मध्ये रॅशनलायझेशन केलं, इन्कम टॅक्समध्ये रिडक्शन केलेलं आहे. यामुळं साहजिकच कंझ्युमर अफोर्डेबिलिटी आणि कन्झम्पशन लीड ग्रोथ जे आहे ती इंडियामध्ये होईल असं बोललं जात आहे. आणि याचमुळं मुडीसारख्या एका जागतिक पतसंस्थेला वाटतं की FY27 मध्ये भारताची ग्रोथ रेट जी आहे GDPची ती 6.4% राहील. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर अमेरिका आणि भारताच्या दरम्यान ट्रेड डील देखील ऑलमोस्ट फायनल होत आले. 50% वरून 18% हे टॅरिफ्स आले आहेत. आणि विशेषतः मार्चमध्ये म्हणजे पुढल्याच महिन्यात ही ट्रेड डील आपल्याला पूर्ण एक्झिक्यूट होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेनं देखील वेगवेगळ्या टायमाला काय केले तर रेट्स कट्स केले. जवळपास 125 पॉईंट बेसिसनं आत्तापर्यंत रेट कट झालेत आणि तो रेट जर बघितला तर सध्या 5.25% आहे. म्हणजे हे देखील मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि बघा मित्रांनो मार्केटमध्ये कसं असतं माहिती आहे का, एकदा एखाद्या पॉझिटिव्ह न्यूजला सुरुवात झाली का त्याची एक कडी बनते आणि त्या कडीमध्ये प्रत्येक वेळेला एक नवीन पॉझिटिव्ह न्यूज काय होतात येत जातात. आता मित्रांनो मगा जे मी तुम्हाला म्हणत होती गोल्ड $5,000 वरती जाऊन पोहोचले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि विशेषतः 30 जानेवारीला गोल्डमध्ये एका दिवसामध्ये जवळपास 16% ड्रॉप जो आहे तो बघायला मिळाला. म्हणजे खूप वोलाटाईल मार्केट जे आहे ते सध्या असलेलं तुम्हाला दिसून येतोय. त्याचबरोबर वॉर्सचं जे नॉमिनेशन झालं अमेरिकेतील फेडरल बँकेसाठी त्यानंतर हे मार्केटमध्ये पॅनिक तयार झालेलं दिसून येते. आता मित्रांनो अजून एक गोल्डच्या संदर्भात मुद्दा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. चायनानं मित्रांनो पाठीमागच्या 15 महिन्यात कन्झिक्युटिव्ह बेसिसवर गोल्डची डिमांड केलेली आहे, गोल्डमध्ये खरेदी केलेला आहे. त्यांचा जर रिझर्व्ह बघितला तर तो 74.19 मिलियन टन औंसपर्यंत जाऊन पोहोचलेला दिसून येतोय. त्यांच्याकडे असणार गोल्डचं होल्डिंग देखील जवळपास $369.58 बिलियन जाऊन पोहोचलं. ETFमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सुरू असलेले दिसून येते. म्हणजे सेंट्रल बँकांचा जो गेम आहे गोल्डमधला अजून देखील संपलेला नाही. आणि जोपर्यंत ह्या खेळामध्ये जगभरातील सेंट्रल बँका मेन प्लेयर म्हणून काम करणार आहेत ना तोपर्यंत गोल्डमधलं जे करेक्शन आहे ना ते टेम्पररी असणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मला वाटतं की आता गोल्डनं ऑलरेडी पाठीमागच्या 3 ते 4 ट्रेडिंग सेशन पासून एक छोटी रेंज तयार केली. आणि आता जर ह्या रेंजच्या बाहेरनं जर गोल्डनं ब्रेकआउट दिला तर नक्की गोल्डमध्ये देखील अजून एक चांगल्या रॅली तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि जे गोल्डमध्ये जी प्राइस रिव्हर्सल होताना तुम्हाला दिसून आले ह्याच्या पाठीमागं जिओ पॉलिटिकल ड्रायव्हर्स आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. US इराण यांच्या दरम्यान जे टेन्शन जे ते एस्केलेट होईल असं बोललं जातंय. ओमानमध्ये त्या संदर्भात एक डिस्कशन सुरू होतं 6 फेब्रुवारीच्या दरम्यान आणि त्यामध्ये एवढा अपेक्षित रिझल्ट आला नाही. आणि ट्विटरवरती किंवा इव्हन तुम्ही काही ट्रेंड जर बघितले तर ते असे बोलले जात आहेत की US इराणच्या दरम्यान मे बी वॉरसारखी सिच्युएशन देखील तयार होऊ शकते. आणि त्याचबरोबर इराणसोबत जे कंट्रीज ट्रेड करत आहेत त्यांचे जे ट्रेड पार्टनर आहेत त्याच्यावरती ॲडिशनल 25% टॅरिफ लावायची घोषणा देखील ट्रम्पकडून केली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात जर बघायचं तर अशा काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट सध्याला ग्लोबल मार्केटमध्ये सुरू आहेत. यामुळे गोल्ड देखील $5,000 वरती जाताना दिसून आले. आणि 2025चा जर विचार केला तर US
डॉलर जो आहे तो ऑलमोस्ट 10% डाऊन झालेला दिसून येतो आणि यामुळं गोल्ड जे आहे ते डेफिनेटली अक्रॉस द ग्लोबलमध्ये एक अट्रॅक्टिव्ह असेट क्लास वाटत आहे आणि JP मॉर्गन सारख्या एका मोठ्या संस्थेला देखील हेच वाटतं की मिड 2026 पर्यंत गोल्डमध्ये काय होऊ शकते, एक स्टेबिलिटी देखील येऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, आज जर इंडियाच्या मार्केटचा जर विचार केला तर पब्लिक सेक्टरमधल्या बँक्समध्ये जबरदस्त मोमेंटम होता, जबरदस्त रॅली जी आहे ती येताना दिसून आली. हा इंडेक्स ऑल टाइम हायला 9193ला जाऊन पोहोचलेला आहे. मित्रांनो, या इंडेक्सचा जर प्रिव्हियस हाय बघितला जानेवारी 2029ला हा हाय तयार झाला होता. आज तो हाय नवीन ब्रेक केलेला आहे. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल कोणाचा होता तर SBI आणि SBI बँकेचे जे क्वार्टरली रिझल्ट आले त्यानंतर SBI बँक रॉकेट झालेला दिसून येतोय आणि SBI बँकेचा रिझल्ट नेमका काय तो पण मी पुढे जाईल तसं सांगेल. आणि विशेषतः पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये हा इंडेक्स मित्रांनो 7% वाढलाय. त्यावेळेला निफ्टी फक्त 0.5% वाढलाय आणि पाठीमागच्या 5 महिन्याचा जर विचार केला तर हा इंडेक्स जो आहे पब्लिक सेक्टरमधल्या बँक्सचा तो ऑलमोस्ट 34% वाढला. म्हणजे ह्यूज ग्रोथ जे आहे ना ते सध्या पब्लिक सेक्टरमधल्या बँक्समध्ये आहे. खूप चांगलं अट्रॅक्शन व्हॅल्युएशन असल्याला दिसून येते आणि विशेषतः जो SBIचा रिझल्ट आला या SBIच्या रिझल्टनं खऱ्या अर्थानं मार्केटचा आज मूड आणि माहोल जो आहे तो पूर्ण चेंज केलेला दिसून येतो आणि मार्केटमधल्या तेजीला एक हवा मिळण्याचं काम आज मार्केटमध्ये झालं. आणि मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक क्वार्टरली परफॉर्मन्स जो आहे तो SBIचा आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर की फायनान्शियल मॅट्रिक्स बघितले तर हा स्टॉक आज ऑलमोस्ट 6-6.5% तेजीसह जवळपास 1136च्या आसपास ट्रेड करत होता आणि ऑल टाइम हाय देखील त्यानं बनवलं या स्टॉकनं. आणि मित्रांनो, प्रॉफिट जर बघितला ना तर तो 24.49% इयर ऑन इयर वाढला. म्हणजे ही खूप मोठी ग्रोथ आहे प्रॉफिटमध्ये. पहिल्यांदा लक्षात घ्या, ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये देखील 39%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे. नेट इंटरेस्ट इन्कम देखील ऑलमोस्ट 9% इन्क्रीज झालेला आहे. आणि त्याचबरोबर ग्रॉस NPAचा जो रेशो आहे हा 50 पॉईंट बेसिसनं इयर ऑन इयर इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे ह्या बँकेची असेट क्वालिटी देखील खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह होते. रिटर्न ऑन इक्विटी 20%च्या आसपास आहे. रिटर्न ऑन असेट देखील 1.16%च्या आसपास असल्याला दिसून येते. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट मार्जिन जर बघायचं झालं तर ते डोमेस्टिक आणि ग्लोबली ते देखील चांगलं असल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, बँकेच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये देखील घट होताना दिसून आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना तर पूर्ण पब्लिक सेक्टरमधल्या बँकसाठी एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी होताना दिसून आले. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज बँकिंग स्टॉकमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगली रॅली जी आहे ती बघायला मिळाली. आणि विशेषतः SBI शेअरच्या संदर्भामध्ये मग जसा हा क्वार्टरली रिझल्ट आला तसं मोतीलाल ओसवाल असेल, JP मॉर्गन असेल, नुओमा असेल, मॉर्गन स्टॅनली असेल, बुपा असेल, यांचे वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसचे रिपोर्ट आले. विशेषतः JP मॉर्गन आणि मोतीलाल ओसवालनी जवळपास 1300 रुपयाचं टार्गेट जे आहे ते जेफ्रीजने या स्टॉकसाठी दिलेलं आहे. म्हणजे एक चांगली अपसाईड जे आहे ते 14%ची ह्या दोन्ही ब्रोकरेज हाऊसला वाटते. हे पर्यंत लक्षात घ्या मित्रांनो. हा जो डेटा आहे हा काय माझ्या मनाचा सांगत नाही. या संदर्भात आज ब्रोकरेज हाऊसचे रिपोर्ट आलेत. ते ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टचा डेटा जो आहे तुम्ही तुमच्यासोबत काय करतोय, कोट करतोय. तुम्हाला जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही स्वतः पहिल्यांदा या स्टॉकचं, या कंपनीचं पूर्ण ॲनालिसिस करा, रिस्क ॲनालिसिस करा, तुमचं स्वतःचं रिस्क प्रोफाइलिंग करा. आणि तुम्हाला जर हा स्टॉक वाटत असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. इवन पर्सनली माझा जो पोर्टफोलिओ आहे, माझ्या पोर्टफोलिओमध्ये 2 बास्केट्स आहेत सध्याला स्मॉल केसची. दोन्ही बास्केटमध्ये साधारणतः मी 4-4 लाखाची इन्व्हेस्टमेंट केले आणि त्या दोन्ही बास्केटमध्ये मित्रांनो सध्या SBI त्यांचा टॉप होल्डिंगला आहे. आणि हे जे बास्केट आहेत ना पाठीमागच्या 2 महिन्यापासून होल्ड करतो आणि पाठीमागच्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच त्या दोन्ही बास्केटवाल्यांनी काय केलं, SBI स्टॉकला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान दिले. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, जे बास्केट तयार करणारे लोक असतात मार्केटमधले, रिसर्च अनालिस्ट असतात, सेबी रजिस्टर्ड हे प्रोडक्ट आहेत स्मॉल केस म्हणून, त्या स्मॉल केसमध्ये ह्या स्टॉकला सर्वात जास्त सध्याला वेटेज देण्यात आले. त्यामुळे आज जर पोर्टफोलिओ बघितला तर पूर्ण हसता खेळता तुम्हाला पोर्टफोलिओ दिसत असेल. का? कारण SBI स्टॉकमध्ये त्यांचं वेटेज जास्त होतं. मित्रांनो, तुम्हाला जर स्मॉल केसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, पण तुम्ही रिसर्च करण्यासाठी टाईम स्वतः नाही देऊ शकत, सध्याला कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला कळत नाही, तर मित्रांनो स्मॉल केस तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करून, तुमचा टाईम हॉरिझन बघून तुम्हाला हा प्रोडक्ट जो आहे तो आपल्याकडे देखील काय होईल, इन्व्हेस्टमेंटसाठी अवेलेबल आहे. तुम्हाला जर कोणाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही मला काय करू शकता, या ठिकाणी संपर्क करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक गोष्ट जी आहे ना ती मार्केटमध्ये सध्या सुरू आहे. बघा आता ह्या गोष्टी ना तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता इंडियाचं IT सेक्टर जर बघितलं ते इतकं बेकार क्रॅश झालेलं आहे कल्पना देखील करू शकत नाही.
आणि ह्या क्रॅशमध्ये ऑलमोस्ट 2.5 लाख कोटीचं मार्केट कॅप वाईप आउट झालेलं आहे. आणि मित्रांनो शार्प डिक्लाइन जो आहे ना तो IT स्टॉक्समध्ये आहे. पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनला खूप भयानक सेलिंग आहे. आणि मित्रांनो एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो मी तुम्हाला, जे पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी जे स्मॉल केस आहेत त्याचं जे रिबॅलन्सिंग झालं ना, त्या रिबॅलन्सिंगमध्ये दोन्ही स्मॉल केसनं त्यांच्याकडे असणाऱ्या IT स्टॉकमधून एक्झिट केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला हो, म्हणजे तुम्ही जर ॲडव्हान्स लेवलचं रिसर्चचा जर आधार घेतला इन्व्हेस्टमेंटसाठी तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो, हे पहिल्यांदा लक्षात. आता मित्रांनो जे IT सेक्टरमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी आहे, जो क्रॅश दिसतोय, ह्याच्या पाठीमागचं ट्रिगर्स काय आहेत तर मित्रांनो काही ग्लोबल हेडविंड्स आहेत, म्हणजे जे अडथळे आहेत ह्या इंडस्ट्रीसाठी. जसं की अमेरिकेमध्ये रिसेशन येईल एक भीती आहे किंवा तिथं स्लोडाऊन तयार होईल अशी एक भीती आहे सध्या मार्केटमध्ये. त्यामुळे IT स्टॉकचं व्हॅल्युएशन सध्याला अजून पण एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचबरोबर जे IT कंपन्यांचे क्लायंट आहेत ना ते टेक स्पेंडिंग सध्याला कमी करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या अर्निंगवर इम्पॅक्ट होतोय. व्हॅल्युएशन कन्सर्न तर ऑलरेडी आहेत. त्याचबरोबर स्वतः कंपन्यांना अपेक्षा नाही की येणाऱ्या दिवसात बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ होईल, त्यामुळे त्यांनी गायडन्समध्ये कटौती करायला सुरुवात केली. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला या ठिकाणी जर बघायचं झालं तर IT स्टॉकमध्ये थोडं पॅनिक होताना दिसून आलंय. त्याचबरोबर मित्रांनो शॉर्ट टर्मचा जर विचार केला तर थोडं कन्सर्निंग पॉईंट आहेत या मार्केटच्या संदर्भात, IT सेक्टरच्या संदर्भात. पण ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, 15-20 वर्षाचा व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये काम करणार असाल तर IT सेक्टर तुमच्या पोर्टफोलिओला डेफिनेटली मदत करू शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर तुमच्या काय लक्षात येते, आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जी तेजी आली, मार्केट जे 25,872च्या आसपास जे ट्रेड करते, म्हणजे मार्केट पूर्ण शांत राहील. आणि बघा मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जोपर्यंत 26,000च्या वरती डिसायसिव्हली क्लोज देत नाही त्यानंतर मार्केटसाठीचा जो सर्वात मोठा जो रेजिस्टन्स आहे ह्या निफ्टी इंडेक्ससाठी तो कुठे माहिती आहे का, तर तो 26,300 26,400च्या आसपास हा ऑल टाइम हाय. हा ऑल टाइम हाय मार्केट ज्यावेळेला पॉझिटिव्ह मोमेंटमसह, पॉझिटिव्ह न्यूजसह, काही मॅक्रो इकॉनॉमिक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटसह ब्रेक करेल, त्यावेळेला एका खऱ्या अर्थानं बुल रनला जे आहे ते आपल्याला सुरुवात होताना दिसून येईल. पण त्याच्या अगोदर जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्समध्ये मित्रांनो या ठिकाणी आपलं बजेट जे आलं ते बजेटनंतर एक जबरदस्त तेजीला सुरुवात झाली. आणि मार्केटचा जर वीकली चार्ट बघितला तर मार्केट वीकली चार्टवरती निफ्टी अजून पण हायर हाय फॉर्मेशनमध्येच आहे. फक्त मार्केटला एक हाय तयार करायला थोडा प्रॉब्लेम आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, मार्केट जोपर्यंत 50 EMA जो आहे निफ्टी इंडेक्सचा ह्या लेवलच्या वरती आहे 25,500च्या वरती, तोपर्यंत वीकली चार्टवरती घाबरण्यासारखं मला तर काही वाटत नाही. कारण माझा जो प्लॅन आहे, माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे निफ्टी 50च्या ETFsमध्ये, इंडेक्स फंडामध्ये, ज्या वेळेला हा इंडेक्स 50 EMAच्या आसपास येईल त्याच्या वेळेला मी यामध्ये जास्तीत जास्त ॲक्युम्युलेशन करायचा प्रयत्न करतोय. इव्हन सेन्सेक्सचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील ऑलमोस्ट तीच कंडिशन जे आहे ते वीकली चार्टवर असलेलं तुम्हाला दिसून येते. हा इंडेक्ससाठी 81,000 किंवा 82,000च्या आसपास एक स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल सपोर्ट आहे. हायर साईडला 84,000च्या आसपास एक स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्समध्ये जेवढं जास्त वेळ मार्केट थांबेल तेवढा मोठा ब्रेकआउट जो आहे तो भविष्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतो या मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. फक्त ग्लोबल फ्रंटवरती मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट यायला नको आहेत किंवा अमेरिकेमध्ये जे IT स्टॉकमध्ये जे बबल सुरू आहे AIच्या संदर्भात जे बोललं जातं त्यामध्ये फक्त निगेटिव्ह डेव्हलपमेंट व्हायला नको आहे. नाही तर अदरवाईज खूप चांगलं जे आहे ते येणाऱ्या दिवसात मार्केट काय करणार आहे तुम्हाला रिझल्ट देणं आपल्याला अपेक्षित आहे. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला आजचं जर ॲनालिसिस आवडलं असेल तर नक्की मित्रांनो यूट्यूब चॅनलला परत एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.